हॅलो फ्रेंड्स. गुड नाईट गाईज. अरे आता लगेच गुड नाईट. कारण की वाजलेत रात्रीचे किती 10 वाजले. 10-5 झालेत आणि आम्ही आत्ता शूट करायचा विचार केलेला आहे कारण की दिवसभर ते पॉसिबल नाही झालंय कारण ऑफिस होतं. हा नाही जमलं. सो बाहेर पण जाऊन थोडं आवळ्यावाला सीझन आलाय. सो आम्ही विचार पण केलाय की हेल्दी थोडं खाल्लं पाहिजे. आवळा तुम्ही पण ट्राय करा नक्कीच. खूप बेनिफिट्स आहेत आवळ्याच्या ज्यूसचे. हेअर साठी वगैरे पण आहे, व्हिटॅमिन सी आहे असं बोलतात. सो आम्ही नेहमी ठरवतो की आम्ही आता न्यू इयर रिझोल्युशन वगैरे पण स्टार्ट करायचं असं बोलतात. थोडे दिवस होतो थोडे दिवस नाही होत, पण नाही आम्ही नक्की ट्राय करू. मध्ये लास्ट वीक तर आम्ही केलेला बीटरूट आणि आवळा आणि काय टाकलेलं, आवळा, बीटरूट, कढीपत्ता आणि गूळ टाकलेला. गूळ टाकून आम्ही ज्यूस ट्राय केलेला. एवढंच टाकलेलं. हा तर छान. आणि काळं मीठ, त्याने थोडी टेस्ट चांगली येते, बेटर होते, टेस्ट एनहान्स होते. आणि ते तर सांगायचं म्हणजे ते आवळा वगैरे आम्हाला कंटिन्यू करायचा. ऍटलीस्ट जेवढा सीझन आहे तेवढा आम्ही ट्राय करणार आहे की वीक मधून ऍटलीस्ट 3 वेळा तरी आवळ्याचा ज्यूस झाला पाहिजे. आम्हाला चेक करायचं की खरंच हेअर, ऑब्व्हियसली हेअर साठी त्याचा फायदा असणार आहे. बट स्टील आता हेअर लॉस वगैरे, ड्राय हेअर्स होतात, आपले विंटर सीझन आहे. सो चांगलंच आहे, बेनिफिट्स खूप आहे, नक्की ट्राय करा. हा त्याच्या व्यतिरिक्त पण बरेच आहेत. आता आम्हाला एवढं डिटेल नॉलेज नाहीये, बट आम्ही सांगतोय की म्हणजे आमचं काय आम्ही प्लॅनिंग केलेलं. आवळा आणायला गेलेलो, पण आता गाजर म्हणजे लिटरली असं झालं की 1 महिना चालू झालाय, गाजर आहेत. 1 महिना चालू झाला थंडी चालू होऊन, पण आम्ही अजून गाजरचा हलवाच केला नाही. आणि आमच्या व्लॉगची फर्स्ट रेसिपी, आमचा जो नीलप्रियास किचनचा पण आम्ही रिसेंटली स्टार्ट केलेला. सो त्याची पहिली रेसिपी गाजरचा हलवाच होता. हा, आणि ह्यावेळी आम्ही बिलकुल म्हणजे केलंच नाही. लास्ट मी ऑलमोस्ट 2-3 वीक पासून याला बोलते आपण गाजरचा हलवा बनवूयात, पण हा जास्त मनावर घेत नाहीये. बट जाऊ दे, चला. सो मीच आता थोडस मुहूर्त आलेला आहे, आज फायनली तो मुहूर्त आलेला आहे. आणि आज पण ऍक्च्युली उद्या पण ऑफिस वगैरे आहे, पॉसिबल नाही होणार, ऑफिसला जावं लागतं. सो आता बनवून ठेवू. आणि थंडी पण थोडी वाढलेली आहे आता मुंबईमध्ये. मस्त गरमागरम गाजरचा हलवा छान लागेल, बनवून ठेवू. तो गाजर धुवायला घेतलेत प्रियंकाने. आता फर्स्ट स्टेप, गाजर हलवा बनवायचे. क्लीन करून घ्यायचे गाजर, एकदम क्लीन करून घ्या आणि मग किसा. आणि तुम्हाला किसायचा कंटाळा आला असेल तर नवऱ्यांना कामाला लावा. सगळे तेच लावतात, पण मी तुला नाही लावू शकत ना. तू तसं पण अवघड कामं घेत नाही. भाज्या निवडायच्या असतील तर ज्याला जास्त पानं असतात ते कामं हा करत नाही. सोपी कामं करतो हा नेहमी. सो अपेक्षा भंग येत नाही नवऱ्यांचे, तो प्रॉब्लेम आहे. अपेक्षा भंग नको करायला स्वतःचाच. चला, ही फर्स्ट स्टेप, गाजर स्वच्छ धुवून घेऊया आणि मग ती किसायला बसूया. मीठ ठेवा धुवून. गाईज, गाजर धुवून झालेले आहेत स्वच्छ, आणि आता आम्ही दोघं बसणार आहोत किसायला. माझ्याकडे छोटी किसणी आहे आणि प्रियंकाकडे मोठी किसणी आहे. ही माझी किसायची नाहीये, तू अरे साळायचे पहिले, सॉरी. मी साळून देतो तुला एक एक. सो पहिले गाजर साळून घेऊया. येतोय ना तू पण व्हिडिओ? नाही येतोय ना, नाही दोघं येतोय बघा. लादी खराब असे चालतात गाजर, सगळ्यांनी बघा. मी असंच चालतो. अरे असं मागे खेचायचं मला. अरे नाही रे, मला नाही जम. अरे नाही, अरे यार, टाइमपास होईल निलेश. असं केलं बोटाला लागू शकतं, म्हणून तुम्ही तसं नका कसं लागेल. हा, मग तूच साळ. राहून द्या गाईज, मी किसायला स्टार्ट करतो. तिला साळायची हाऊस आहे. आता चुकून ते हातावर आलं तर लागेल. अरे येतं माझ्या, आलंय म्हणून मी नाही करत. तू नीट नाही केलंस का? मग कर तूच. मीच कर दे. आणि याचे 2 तुकडे करून कर. तेच करावं लागेल, कारण पूर्ण तर होणार नाहीये. चाकून आणला, ठीक आहे. सो पहिली सुरुवात मी करतोय. तोपर्यंत ह्याने कर ना, पटकन होईल. बघा नको, हे कसं मला हेल्प करू शकतो. सो मी करतो ह्याने कर. हा वाला, याच्यात मल्टिपल आहेत, बट आम्ही हा वाला यूज करू, मीडियम वाला. अरे फटाफट होत आहे. थोडं मोठं काहीतरी पितळी घेतली पाहिजे. आता घ्यायची का जागी?
वगैरे हे झाल्यावर घेतो तिथे. गाईज पण थोडं जपून करा, नाहीतर गाजराबरोबर हात पण सोलून निघतो कधी कधी. करायचं काम पण हळूहळू आणि लक्ष देऊन. हो, खूप लक्ष द्यावं लागतं ना. हो, एवढं लक्ष अभ्यासात पण नसेल दिलेलं म्हणून इंजिनियर झालंय. आता बोलली असते. जे तुम्हाला वाटतं की इंजिनियर व्हायला अभ्यास करावा लागतो. हा, मग लागतोच ना. बघ, आणि तू एक्सेप्ट केलं ना. कुठल्या गोष्टीचं कुठे युज होते तेच कळत नाही. एवढं मॅथ्स हार्ड होतं, पण रिअल लाईफ मध्ये कुठे युज होते कळत नाही. का कॅल्क्युलेशन नाही करत कधी? प्लस मायनस तर ते स्कूलमध्ये शिकवलं, ते कॉलेजमध्ये थोडी प्लस मायनस होतं. साईन थिटा गॅमा विमा काय काय होतं. हा ना. भूमिती कशासाठी वापरलेलं काय माहिती, म्हणजे कशासाठी ऍक्च्युअल यूज आहे माहित नाही. आमच्या फील्डमध्ये तरी बिलकुल नाहीये, पण ठीक आहे, आता काय करू शकतो. चला गाईज, आता टीव्हीला काहीतरी लावतो आणि ते लावता लावता दिसतो. हा, थोडस मूवी बघता बघता किंवा काहीतरी सिरियल बघता बघता करू, म्हणजे बोर नाही होणार. आणि हा अजून टाइमपास करू शकतो. म्हणजे याचा स्पीड 10, हात दुखतोय. याचा स्पीड 2 मिनिटाला 1 गाजर असेल, तो 4 मिनिटं होईल. गाईज वर्क इन प्रोग्रेस. पिक्चर पण लावलाय. कुठला लावलाय? मीच लावलाय. सुरी आणली आहे का मी? सुरी नाही आणलीस? सुरी कुठे निलेश? तिकडे त्याच्यात बघा कोपऱ्यात. याने करायचं ना. त्याने काय किसायचं? बापरे. एवढं मी आता काजू बदाम, मी आता किचन मध्ये फक्त गरम, म्हणजे ऍक्च्युअल गाजरचा हलवा बनवायला जाऊ, बाकी सगळे काम बसूनच करू. ठीक आहे. हा, कटिंग काजू बदाम, काजू बदाम आणि काय पीनट्स यार काय पण बोलतोस. अरे सॉरी, पिस्ता बघा. आणि हा स्वतःला शेफ समजायचा, पीनट्स बोलतो. भरपूर काजू बदाम टाकणार आहे. खवा पण आणलेला आहे आम्ही. बघा मस्तपैकी किस निघतो याचा. आणि पिस्ता पण टाकू आम्ही. आहे ना चांगला? आहे ना, बरेच दिवसाआधीचा होता. सॉल्टी फ्लेवर आहे पण त्याचा. हा, पण ठीक आहे, एवढं काय नाही. सो गाईस, सगळं सोलून नाही सॉरी किसून झालं माझं. तरी हिचं वेगळंच काम चाललंय. उलट झालं. मी सगळे गाजर किसत बसलो आणि ही अजून अडकली तिकडे. सॉरी, माझा मका सोलून होत आलेला आहे. चला 2 मक्के होते. तर आता बाकीची कामं करायला घेऊया. गाजरचं इन्ग्रेडियंटचं सगळं झालंय ना. हा, सो आता आम्ही प्रिपेअर करायला घेऊ. सो गाईज, एक छोटा ब्रेक घेतलेला आहे. डिनर ब्रेक. हे बघा, मसाले भात आहे आणि काय घेतलं, लोणचं त्याच्यावर तोंडी लावायला. लोणचं आणि कॉम्बिनेशन चांगलं आहे. ते खाऊन झाल्यावर भूक लागली जाम. आता माझं हे फिलिंग केल्यामुळे मी थोडं काही नाही. आज आमच्याकडे आहे कंदी पेढा. हा, कंदी पेढा पण आहे, काल साताऱ्यावर आणलेला. स्वीट डिश नंतर गाजरचा हलवा बनेलच का? बघा, आताच खायची. जेवून घेऊया फटाफट. सो गाजराचं प्रिपरेशन स्टार्ट झालेलं आहे. प्रिपरेशन संपलेलं आहे, बनवायचं स्टार्ट केलेलं आहे. काय बोलतात? हा, ठीक आहे. प्रिपरेशन आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. इकडे दूध ठेवलं आहे एका साईडला. किसलेलं गाजर आहे. काजू बदाम दाखव. काजू बदाम आहे आणि मनुके शोधून दे. तोपर्यंत मी मी किसमिस गरम करायला ठेवते. ठीक आहे, इथेच आहेत मनुके माझ्या मागे. हे काय या डब्बीत. बघा किती तूप टाकलं येणे. काढ थोडं. 1 किलोचं गाजर आहे. एक 1.25 किलो गाजर आहे. हा, ठीक आहे, राहू दे चल, काय नाही. तुपट होईल खूप. नाही होणार. ठीक आहे, याचा कॉन्फिडन्स बघा.
नंदा परत बोलते अरे हे चुकलं, अरे हे झालं, नाही, अरे काय हे नाही झालं. बोलत. चल चल साईडला. सो आता तूप हलवून घे. तूप गरम झालेलं आहे आणि आम्ही चिमणी दर वेळीप्रमाणे नेहमीप्रमाणे चालू करायची विसरते मी. चिमणी नावाला चिमणी आहे पण आवाज नाही करते बघा. मस्त होता रे तुझा पीजे. काजू बदाम त्यात शालो फ्राय करते ना. शॅलो डीप शालो डीप झाले. अरे यार एक अख्खा गेला. ठीक आहे जाम दे. गेला तर गेला. हे थोडेसे हे थोडे, फ्राय करून हा. घेते ब्राऊन होईपर्यंत आणि त्यानंतर मग मनुके घेईल. मनुके थोडे करेल. हे काळे मनुके आहेत का? वेगळे असे आहेत ना? हे वाशी मार्केटवरून आणलेले आपण. हा पण काळे आहेत ना, असे ग्रीन कलरचे. पूर्ण काळे नाहीयेत. पूर्ण काळे पूर्ण ब्लॅक असतात. पूर्ण काळे पूर्ण ब्लॅक असतात. हा. एका साईडला दूध तासपॉय ठेवलंय, एका साईडला हे काम आहे. दोन्ही हात काम करतायत. तोपर्यंत मनुक्याचं झाकण काय मला खुलत नाही का हाताने. ये देखो खतरों के खिलाडी, ये देखो कैसे घुमा रहा है खतरों के खिलाडी. ते फ्राय करून झालंय. आता गाजरचा हलवा नाही, गाजरचा किस. गाजर टाकून घेते. तुपात टाकला थोडंसं आहे. तुपात भाजून घ्यायचा. बसेल नाही यात, बसेल. बसेल. तू परत हे होऊन बारीकच होतं ना. हा, कमी होईल. गरम झालं. पण भरपूर गाजरचा हलवा बनवलाय. कंटाळा आला पाहिजे खाऊन. कंटाळा नाही ना. हा, आम्ही जसं निलेशला ठरवल्याप्रमाणे एक डब्बा प्रियंकाला, एक डब्बा मला. आणि थोडासा तिथे दूध खाली पण देऊन. तापलेला आहे आणि मग बाकी मम्मी पप्पांना पण द्यायचा आहे. सो एवढा सगळा गाजर आम्ही दोघीच नाही खाणार आहोत. हा, त्याचं तुम्हाला वाटेल दोघंच एवढा गाजर खाणार आहे, डाएट करताय. नाही आम्ही दोघे असं नाही नाहीये. खाते. हा. आम्ही हे मम्मीला यांना पण देणार आहे. आणि निलेशला ऑफिसला न्यायचं आहे तर नेऊ शकतो. हा, ऑफिसला पण घेऊन जाईल थोडाफार. सो कसली लाल लाल गाजर आहेत एकदम. मोबाईल मध्ये कलर अजून ब्राईट हा, दिसतोय. मोबाईल मध्ये आपोआप जास्त दिसतोय. bright दिसतोय. त्याला काही कलर आम्ही ग्रेडिंग म्हणजे काय बोलू शकतो, कलर विलर टाकलेला इफेक्ट नाहीये. नाही, इफेक्ट वगैरे युज नाही करत आहे. स्टील ते ऑटो जे असेल फीचर, त्याच्यामुळे अजून जास्त लाल दिसतात. लाल पण किती सुंदर वाटतात बघा गाजर. आणि सीझन मध्ये त्या सीझनचं खावेत. म्हणजे सीझन मध्ये जे फळ स्वस्त भेटतं ते खावं. इन शॉर्ट स्वस्त भेटतं ते खावं. कारण ते जास्त क्वांटिटी मध्ये असतं तेव्हा ते स्वस्त होतं. आता डाळिंब घेतली आम्ही 1 किलो किती 160 रुपीज होती. आणि पहिले अशी तर नॉर्मली आम्ही 220 ला असतात. 220 250 वगैरे ला होते. आणि सीझनल फ्रुट्स वगैरे खात राहावेत. हा, मी तेच बोललो. तू Seasonal स्वस्त fruit आणि स्वस्त कॉम्बिनेशन, भेटतं ना, हा. तुझं कॉम्बिनेशन वेगळं होतं. सांगण्याचा उद्देश वेगळा होता. त्याचा उद्देश होता की जे स्वस्त आहे ते खा. हे स्वस्त कधी होतं जेव्हा क्वांटिटी मध्ये येतं. ठीक आहे. काय तुम्हाला कळालं असेल. स्वतःचा हलवा हलवून होतपर्यंत आपण एक परत शॉर्ट ब्रेक घेऊया. हा, मूवी बघायला जाईल. दुसरं काही नाही करणार आहे. मूवी बघायला चालेल. सो गाजराला बराच वेळ उलटा पालटा केल्यानंतर आता त्याच्यात आपण टाकणार आहोत थोडासा कमी होत आलाय तो. पांढरं दूध. काय पण बोलतोस यार. पांढरं दूध सफेदच असतं निलेश. ते जे वाट बघत होतं कधी बोलते. तर तुम्हाला कळालं असेल मित्रांनो, तुमच्या बरोबर हा स्कॅम होत असेल काय स्कॅम? वेळोवेळी. स्कॅम नाही बोलत याला. तुम्ही काही गोष्टी बोलत असाल आणि तुमची बायको लगेच तुम्हाला टोकत असेल. कमी झालाय हा, बघा that is थोडासा correct. भाजल्यामुळे आहे ना. आणि त्याला पाणी पण सुटलंय मस्त. आणि हा. थोडस पाणी दाखव, जो पाणी. आधीचं हे होतं त्याच्यात ज्यूस, गाजराचा ज्यूस पण आहे याच्यामध्ये बघा. नाही दिसत. उकळी येते. साईडने दाखवते. हा. So याच्यात आता थोडी जागा झाली म्हणून त्यात दूध टाकतो आम्ही. जागा झाली नाही, भाजून झालाय. चुकीचे भाजून झालेलं आहे. instruction नको देऊ. आता थोडस दूध टाकते. थोडंसच टाका.
हे आहे गोकुळचं सात्विक दूध. दूध टाकण्याची प्रक्रिया झालेली आहे. आता परत त्याला उलटा पालटा करायचा. सो मस्त ऑरेंज प्रियंका कलर लागता मला उलटा पालटा कर त्याला. आता पुन्हा किती मिनिटं लागतील? अरे यार, वेलची 10 पावडर मिनिटं. करायला मिक्सर खाली आहे. सो आम्ही आता वेलची पावडर ह्याच्यात कुटतो. मिक्सर खाली आहे तर चला वेलची पावडर कुटून देतो हिला. तोपर्यंत याला उलटा पालटा करायचं. वेलची पावडर करून. सो निलेशला मी मिक्सरला तोपर्यंत हा मिक्सर खाली होता तो खालून वरती आला आता. लकीली आम्हाला भेटला आमचा, नाहीतर ह्याने ना ह्याच्यात खलबत्त्यामध्येच कुटायला घेतलेला. हा खवा आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल पीठ आहे. आणि आणि हा बघा तो आम्ही हा ब्रँड न्यू बॉशचा मिक्सर मागवलेला. 1000 वॅटचा आहे. ऍक्च्युली एवढी रिक्वायरमेंट नाही. 700 जर इडलीचं पीठ वगैरे करत असाल तुम्ही तर 750 इनफ आहे. बट आम्हाला म्हणजे जास्त काही डिफरन्स जाणवला नाही. त्याने जरा चांगले ऑफर मध्ये दिला नॉर्मल लोकल शॉप मध्ये. आणि याची ऍक्च्युली याचं काय आम्हाला ऍड वगैरे असं करायचं नाही, बट सांगते की खूप चांगली काय बोलतो इरिटेट करू परफॉर्मन्स खूप बेटर आहे. खूप म्हणजे खूप बेटर आहे. एकदम स्मूथ. आणि याच्यामध्ये नाही अजून एक ऑप्शन आहे पल्सचा एक ऑप्शन. काय रे पल्स? मी पण नाही बघितलं. पल्सचा एक ऑप्शन लिहिलंय इथे दिसतंय. सो तो पण आहे. नॉर्मल मिक्सर्स मध्ये नसतो. आधी मी याला हा सांगितलेला, म्हणजे थोडा कॉस्टली आहे 5.5-6चा. हा नाही बोललेला. बट नंतर आम्ही बरेच सारे मिक्सर बघत होतो 2-3 दिवस पण आम्हाला पटतच नव्हता कोणता. सो फायनली हा घेऊन टाकला. तर फायनली हा घेतला आणि ऍक्च्युली वर्थ वाटतोय मला हा. आणि तोपर्यंत इथे बघा गाजरचा हलवा. ह्यातलं पाणी आटेपर्यंत थोडस लगेच टाकू नकोस हा. अरे नाही झालं बरं, हे अजून करावं लागेल. कसं काय? अरे एवढा ग्रे कलर झालाय, राहू दे. बस झालं. हो, ह्याचं पाणी आटेपर्यंत हा जो पसारा आहे हा प्रियंका आवडणार आहे. हो मीच करणार आहे. कारण की ह्याने उद्यावर ढकललेलं आणि उद्यावर गॅरंटी नाही वाटत आहे मला. सो मी तोपर्यंत आवरून घेते. टाइम, वेळेची बचत. आणि बाहेरचं तरी आवरते, जे बाहेर ठेवलेलं आहे किसनी वगैरे ते तरी आवर थोडस. चलो काम करतो पटापट, म्हणजे उद्याचं काम वाचेल. कारण की उठण्यावर भरोसा नाहीये आम्हाला. जे आम्ही उठायचं ठरवलंय, बट बघूयात. ठीक आहे. तो गाईज हिच्या फोन मध्ये गुगल चालत नव्हता म्हणून ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो प्रियंकाच्या फोन मध्ये शूट केला. त्याच्यामुळे गाजरचा हलव्याचा कलर तुम्हाला थोडा चेंज वाटला असेल. ओरिजिनल वाटला. हा. सो आता सेकंड आता हा साखर टाकून झालेली आहे. साखर टाकल्यामुळे परत पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आटायची वाट बघावी लागेल. तोपर्यंत त्याला असं हलवत बसायचा. हलवत थोडं प्रेमाने देवाचं नाव घेऊन हलवत राहावं लागेल. आणि त्यात एवढा मी 100 ग्राम खवा आणलेला आहे. तो सेपरेट करून घे. सेपरेट न करता टाकला तरी चालेल. मी टाकते म्हणजे ना थोडासा घट्ट व्हायला मदत होईल. पेढे पण होते आणि पेढे पण लक्षात नाही आलं. आणि खव्याने टेक्स्चर पण चांगला येतो आणि थोडा घट्ट चांगली टेस्ट लागते. त्याच्यामुळे खवा टाकतो. आणि हे कधी टाकायचं? ते शेवटी थोडस शेवटी टाकूया. आणि हे ते आता टाकलं तरी चालेल ना? त्याचा मग ना टेस्ट उडून जाते. हे काय वेलचीची पावडर बनवली मी, ती उडून जाईल. सो गाजरचा हलवा ऑलमोस्ट बनत आला. 98% झाला की मग शेवटी टाकायचं, नाहीतर टेस्ट उडून जाते. ओके कुकरी. ही काय पण बोलतो ही कुकरी काय असतं रे? आता ही थोडा वेळ हलवत येतो परत आपण एक पुन्हा ब्रेक घेऊया. कारण हे बरच वेळ हलवावं लागेल जोपर्यंत ते पाणी संपत नाही तोपर्यंत. सो बराच वेळ आता हलवल्यानंतर हा थोडा घट्ट झालेला आहे. पूर्ण पाणी नाही घातलंय पण स्टील घट्ट झालाय. सो यात ना मी काजू, बदाम आणि मनुके. आता हा अख्खा बदाम कोणाच्या ताटात येणार आहे, कोणाच्या नशिबात. हे दिसत आहेत तेवढे करपलेले नाहीयेत. कलर ग्रेडिंग मुळे कलर असा दिसतोय. ते मनुक्याचा कलर. सो आता हे पण मस्त पैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे थोडेसे सॉफ्ट होतील. येस.
मस्त असा याचा काय टेम्पटिंग असा घमघमाट सुटलाय. प्रियंकाच्या तोंडाला पाणी आलंय, बघू शकता तुम्ही. पाणी आलंय त्या तोंडाला. खालून एक माणूस येऊन गेला, त्याला पण मस्त वास आला. सो आता काजू बदाम टाकल्यानंतर शेवटचं म्हणजे यात विलायची पावडर टाकायची, वेलची पावडर टाकायची, आणि ते झाल्यानंतर मग आपला गाजरचा हलवा रेडी टू सर्व अँड ईट. सो गाईज स्टे ट्यून. सो फायनली गाजर का हलवा इज रेडी. Ready. पाणी आटलेलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे टेक्स्चर पण एकदम भारी आलाय. टेम्पटिंग. आता हा आपण गाजरचा हलवा सर्व करून घेऊया. गॅस अजून बंद नाही केलाय, म्हणजे गाजराचा हलवा थंड झाल्यावर गॅस चालूच आहे. गॅस चालू आहे, मग तेच सांगते मी. बंद केल्यावर अजून थोडा घट्ट होईल, आणि पण गरमच खाण्यात मजा आहे. तुम्हाला कसा आवडतो? थंड फ्रीज मध्ये ठेवून आवडतो की गरम आवडतो? तुला कसा आवडतो? मला तर गरमच आवडतो. मला पण. आणि मोस्टली लग्नात किंवा हॉटेल्स मध्ये पण असं गरमच सर्व करतात. पण काही म्हणजे थंड लोकांना असेल तर ओव्हन मध्ये थोडा वेळ ठेवून हा, मग सर्व करतात. राईट. पण काही लोकांना थंड आवडतो फ्रीज मधला खायला. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता त्याला. खाऊ शकता. आम्ही तर आत्ताच खाणार आहे लगेच. बंद कर गॅस. झाला असेल. आणि घे सर्व कर. सो ही डीमार्ट मधून 2 वाट्या आणलेल्या. क्यूट बॉल्स आहेत ते. बाउल्स काय मस्त बोलतात ते? बाउल्स. थोडं पाण्या घालून काढून घे, कारण बरेच दिवस यूज नाही केले. काढून घेते, सॉरी घे नाही, काढून घेते. बरेच दिवस यूज नाही झाले. आणि मग आपण ह्यात मस्तपैकी सर्व करूया आणि थोडा आस्वाद घेऊया गाजरच्या हलव्याचा. हा, सो बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलं ह्याला. दाबू नको जास्त, बस खायला. आणि खाऊन दाखव कसा झालाय. टेस्ट करून दाखव. चलो. पिक्चर पॉज करून ठेवलाय. सीझन फर्स्ट गाजर हलवा देवाच्या इथे आम्ही ठेवत नाही, म्हणजे देवाला फक्त दाखवतोय. मुंग्या वगैरे लागतील तिकडे. सो मी आता खाऊन दाखवते. दर खा, गरम आहे. एक नंबर झाला. मस्त आला ना? एकदम मस्त. आता ही बघा सगळी वाटी फस्त करेल. फस्त करायलाच केल्या. फस्त करायला केलाय. सो गाईज आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. गाजरचा हलवा खातो आणि मस्तपैकी झोपतो. Stay tuned with us and please like, share and subscribe to our channel. Support us. येस. सो आम्ही असेच नवीन व्हिडिओज तुमच्या सगळ्याच्या सपोर्टमुळे इंस्टाग्रामला तरी आम्हाला बऱ्यापैकी फॉलोअर्स भेटलेत. आणि येत आहेत. आणि कंटिन्यू चालू आहेत. आणि आमचे डॅशबोर्डचे व्ह्यूज पण खूप छान वाढलेले आहेत. 3.2 मिलियन्स आलेले आहेत. सो थँक्यू फॉर दॅट. Thank you guys. Good night.